नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद, पडद्यामागचा कलाकार PMK पॉडकास्ट या आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपल्या सोबत आहेत विशाल ब्रदर्स चॅनलचे हेड विशाल काटेला. दादांची आतापर्यंत जवळजवळ 50च्या वरती गाणी झालेली आहेत आणि त्यांचं सर्वात मोठं लांब लांब केस गाणं 34 मिलियन गेलेलं आहे. आजपर्यंत पालघर इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त व्ह्यू मिळवण्याचा मान जो आहे तो विशाल ब्रदर्स या चॅनलला आहे आणि तो आजपर्यंत टिकून आहे. त्या गाण्याच्या सोबतच दादांनी आजपर्यंत जवळजवळ 50 गाणी ही त्यांच्या चॅनलवरती लिहिलेली आहेत. अनेकांना त्यांनी गाणी लिहून दिलेली आहेत. त्याचप्रमाणे विशाल ब्रदर्स म्युझिक स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी खूप साऱ्या गाण्यांना संगीतबद्ध केलेलं आहे. तर असे आपले विशाल दादा आज आपल्या सोबत आहेत. मी दादा तुमचं आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर दादा मी सुरुवात आपली लांब लांब केस पासूनच करेन की एक विशाल ब्रदर्स हे जे नाव तुम्ही चॅनलला दिलं आणि लांब लांब केस जो प्रवास त्याच्या आधी विशाल ब्रदर्स काय होते किंवा युट्यूब ही तुमची जर्नी कशी होती, हा तुमचा प्रवास कसा होता? युट्यूब मध्ये अगोदर तर मी कंपनीमध्ये होतो. अच्छा. आणि कंपनीमध्ये तुम्हाला माहित आहे 12 तास ड्युटी करायला लागायची. बरोबर. आणि 12 तास ड्युटी करत असताना सॉन्ग पण थोडासा 5-10 मिनिट भेटले त्याच्यामध्ये सॉन्ग लिहायचो. अरे वा. आणि जेव्हा वाटलं आपले आता म्हणजे पहिले तर आम्हाला समजत नव्हतं की सॉन्ग बनवतात कसे, लाईव्ह वाजवत असतील बरं. हो हो हो. आणि लाईव्ह वाजवतात हे लाईव्ह सिंगिंग करत असतील. पण त्याच्यानंतर समजलं परवीन दादा आपले वनगा त्यांना मी भेटलो. त्यांनी सांगितलं त्याचा एक स्टुडिओ असतो आणि तिकडे जाऊन रेकॉर्डिंग करायची असते. तर पहिलं सॉन्ग आम्ही गेलो स्मिथ म्युझिकला, तिकडे परेश पवार साहेब त्यांच्याकडे केलं. आणि त्याच्यानंतर मग सुरुवात केली. आणि तर विशाल ब्रदर्स नाव चॅनलला कसं काय दिले हे सांगायचं झालं तर त्याच्या आधी माझी क्रिकेट टीम होती विशाल ब्रदर. अरे वा. आणि तेच त्या म्हणजे ह्याच्यामध्ये मी 2 नंबर मारलेला, म्हणजे फायनलला हारलेलो. तर नाव काय द्यायचं म्हणून विशाल काटेला तर फक्त एक सिंगल व्यक्ती वाटतं, विशाल ब्रदर्स नाव देऊ म्हणजे विशाल भाऊ याचा अर्थ होईल. जेव्हा विशाल ब्रदर्स चॅनल बनवायचं होतं दादा, तर त्याच्या आधी पालघर युट्यूब इंडस्ट्रीमध्ये आणखीन पण काही चॅनल होते तुमच्या चॅनलच्या अगोदर? हा, वावा म्युझिक होता त्यावेळेस आणि तो वावा म्युझिक खूप फेमस होता त्यावेळेस. बाकी नितेश बुंदेचा चॅनल एक होता. अजून कोणाचा चॅनल असेल मला वाटतं बबलू पाटील सरांचा होता. पण माझ्या एक सॉन्ग पडल्यानंतर आलेला की अगोदर होता, नंतर मला वाटतं नंतर आला एक सॉन्ग माझा, तो बऱ्याच झालेला. बाकी कोणाचे सॉन्ग होते, कोणाचा चॅनल होता आठवत नाही असतील, पण आठवत. पण जवळजवळ आपण असं म्हणूया की पालघरची ज्यावेळेस इंडस्ट्रीची सुरुवात झाली, सुरुवातीच्या काही लोकांमध्ये तुम्ही सुद्धा आहात. हो बरोबर. तर अनेक युट्यूब कलाकारांना संधी देऊन आजपर्यंत तुम्ही मोठं केलेलं आहे. बरेचसे युट्यूब कलाकार तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पुढे आलेले आहेत. आजपर्यंत तुमच्या चॅनलवरती 50च्या पेक्षा जास्त गाणी ही तुम्ही स्वतः लिहिलेली आहेत, त्यांना म्युझिक दिलेलं आहे आणि अजरामर केलेलं आहे. त्यांच्यापैकीच एक लांब लांब केस. तर लांब लांब केस या गाण्याला आजपर्यंत कोणाची तोड नाही, तर त्या गाण्याच्या काही आठवणी आहेत का तुमच्यासोबत? त्याच्या आठवणी आहेत. म्हणजे माझं त्यावेळेस असं होतं की मी कंपनीत असताना थोडासा कंपनीमध्ये वाद झालेला. मला तो परत युट्यूब मधून पेमेंट येत होतं थोडं, पण काय वाद झाला आणि मी कामच सोडून दिलं कंपनीत. आणि मेन प्रॉब्लेम असं होतं की त्याच वेळेस मी घर पूर्ण मोडून टाकलेलं. अरे बापरे. म्हणजे घरच नाही त्यावेळेस, घर बांधायचं होतं ना. मी कसला पण विचार केला नाही, मी कामच सोडून टाकलं. काम सोडल्यानंतर मी विचार करतो काम तर सोडलंय, मग आता घर बांधू कसं काय. पण मला येत होतं त्यावेळेस काहीतरी 50-60 हजार पेमेंट येत होतं. तर ज्या वेळेस म्हणजे घर बांधायचं चालू होतं त्यावेळेस आमच्याकडे लहान युवराज आहे माझा मुलगा, त्याला घेऊन मी खेळवत होतो ठिकाणी. तर असंच मला सॉन्ग आठवलं ते, म्हणजे आर.के. किंगचे म्युझिक होते, एक तारपा म्युझिक, त्याच्यावरूनच ते सॉन्ग मला आठवलं. तर मी पटपट घरी गेलो, बायकोला बोललो की जरा याला 15 मिनिटं घेऊन जा, मला एक सॉन्ग आठवलं. कारण मी हा असेल तर मला ते लिहताच येणार नाही. तर बोलतो 15 मिनिटं, हा पटकन से करा, मला दुसरं काम आहे. तर मी ते गेले आणि 15 मिनिटं पण नाही, 10च मिनिटं त्याने फिरून आणला. बोलतो घ्या
झालं का सॉंग लिहून बोलतो हा. मी झालं. अरे वा. काय बोलतो याला, मी सांगितलं थांब. मी तिथूनच आरकेला फोन केला. हा, आरके स्टुडिओला आहे, हा बोलतो आहे. हा, कोण आहे तिथे, तर रोशन बोलतो आहे आणि काजल राऊत आहे. बरं थांबून ठेव, मी थांबून. आलो. हा, मी लगेच गेलो, अर्धा तासात तिकडे पोहोचलो, हा. रेकॉर्डिंग केलं. हम्म. 2-3 दिवसात त्यांनी मला सॉंग दिलं. बरोबर. लगेच 1 दिवसात शूट केलं. अरे वा. लगेच त्याच रात्री एडिटिंग करून दुसऱ्या दिवसी सॉंग अरे टाकलं. बाप, कास्टिंग निवडताना तुम्ही काय विचार केला होता? म्हणजे होतं, आता नाव नाही घेत, हा, त्याच्यासाठी एक दुसरी हिरोईन सिलेक्ट केलेली. हा, पण रोशन बोलला की दादा एक अशी आहे हिरोईन, तिने पहिले काम केलेलं आहे वावा म्युझिक मध्ये, हा. आणि मी पण तिच्या शोधामध्ये होतोच, पण तिचा नंबर सापडत नव्हता. हम्म. पण रोशनने जेव्हा तिचा फोटो पाठवला तर हा हीच हिरोईन तर आपल्याला पाहिजे. पाहिजे होती. तर लगेच तिला सिलेक्ट केलं. मग हिरो राजाबाबू एकदम बेस्ट होता, कारण हम्म. चलग सोनू तारपानाचा आहे हे सॉन्ग त्यांनी चांगल्या प्रकारे म्हणजे 10 मिलियन अगोदर त्यांची गाणी तुमच्या चॅनलला चांगली चाललेली हो, होती. हो. मग त्याला दिलं, मग त्यांची एकदम बेस्ट जोडी, हम्म. भारी चाललं. सोबत रोशन रावते आणि मला वाटतं राहुल सुतार हे पण होते त्या गाण्यामध्ये. सोबत रोशन रावते वगैरे आम्ही होतो, शेवटला दिसतो. हा. राहुल सुतार होता, परशा गुटे होता. गुटे. त्याच्यामध्ये कलाकार पण मी खूप हे करून चॉईस केलेले. बरोबर. का खानवेलचे आपण 1-2 कलाकार त्याच्यात टाकतो, म्हणजे खानवेलला पण सॉन्ग चालेल. बरोबर. आणि राहुल सुतार आहे म्हणजे तो आमच्या टीम मधला आहे, हो. तर त्याला पण एक त्याच्यात रोल भेटून जाईल. बरोबर. दादा, तुम्ही मगाशी म्हणालात की विशाल ब्रदर्स हे ज्यावेळेस नाव ठेवलं तुम्ही, त्यावेळेस तुमच्या डोक्यात होतं की विशाल काटेला सांगितलं तर ते एकच कोणतरी व्यक्ती असेल, पण विशाल ब्रदर्स सांगितलं म्हणजे ह्याच्यामध्ये अनेक लोक अजून जोडू शकतात. हा. तर त्याच अनुषंगाने तुमच्यासोबत कुठेतरी तुमच्या टीम मध्ये राहुल सुतार असतील, रोशन रावते असतील, संजना रावते असतील, अशी दिग्गज मंडळी तुमच्या सोबत नेहमीच असायची, नेहमीच तुमच्या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये असायची. पण आता कुठेतरी बाहेर चर्चा आहे की रोशन रावते आणि संजना रावते ही मंडळी आता तुमच्या चॅनलच्या सोबत जास्त काम करताना दिसत नाही, अशी कानावर चर्चा आहे. तर मी तुम्हाला विचारेन की काय तुमच्यामध्ये खटकलंय? नाही, तसं काय नाही. म्हणजे आता पहिली गोष्ट तर 2 महिने झाले मी काही सॉंग टाकत नाही, आणि संजना वगैरे स्टुडिओला येत असते, आमच्या भेटीगाठी होत असतात. रोशन सध्या खूप बिझी आहे, तो कोणाला सहजासहजी भेटत नाही. पण जेव्हा भेट झाली तेव्हा आम्ही बोलतो. काय आहे, कधी वादविवाद, आपली घरची माणसं कशी घरात असल्यावर थोडेफार होत असतात, ते होत असतात. पण तसं काय नाही, म्हणजे आम्ही भेटलो तर व्यवस्थित बोलतो, आवाज देतो एक दुसऱ्याला, तसं काय वाद वगैरे नाही. येस. दादा, ह्या निमित्ताने मी तुम्हाला आवर्जून विचारेन की विशाल ब्रदर्स चॅनल वरती जर आज 34 मिलियन गाणं गेलेलं आहे, आजपर्यंत त्याचा रेकॉर्ड कोणी ब्रेक करू शकलेला नाही, पण त्याच विशाल ब्रदर्स चॅनल वरती गाणी आता खूप कमी येतात, आणि जी गाणी काही पडतायत ती जास्त चालत नाही. ह्याच्या पाठीमागचं काय कारण आहे? कारण हेच आहे की रोज पहिले महिन्यातून 1-2 सॉंग यायचे, तेव्हा लोक आवर्जून, म्हणजे आज टाकलं ना तर ते लोक 2 वेळा बघून संध्याकाळी अजून फोन करतील, दादा नेक्स्ट सॉंग कधी येणार आहे? पण ते आता तसं राहिलं नाही. आता कोणीच विचारत पण नाही का नेक्स्ट सॉंग कधी, कारण त्यांना माहिती आहे दिवसाला आता 10 सॉंग पडतात, ते कोणते बघू तेच त्यांना समजत नाही. त्याच्यामुळे काय, म्हणजे लोक कंटाळून गेलेत. सर सांगायला गेले, जेव्हा आम्ही सुरुवात केलेली ना तेव्हा म्हणजे ओनर एकच असायचा, त्याच्यात काम करणारी 10 माणसं असायची किंवा 15 माणसं असायची. बरोबर. आज काय झालं, ती 15 माणसांकडे पण 2-2 चॅनल. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे गाणी बनवणारी लोक बघणारे भरपूर कमी झालेली आहेत आणि बघणारे कमी झालेत, त्याच्यामुळे कुठेतरी हा पूर्ण इंडस्ट्रीला फटका पडतोय. आणि मी दादा विचारेन की कुठेतरी आपल्या पालघर इंडस्ट्रीमध्ये असं झालंय ना की लोक कलाकार वाढलेले आहेत, तर त्याप्रमाणे जे कंपोजर आहेत, बनवणारी लोक आहेत, ती सुद्धा वाढलेली आहेत. तर त्यामुळे कुठेतरी क्वालिटी मेंटेन केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये? ते तर आहेत, क्वालिटी दिली पाहिजे आणि लोकांना आवडेल. आता बघायला गेलं तर किरण वैठा दादाचे आता कसं जसे लोकांना आवडतात हे प्रमाणे ते प्रोजेक्ट तयार करतात. मग ते राजाबाबू असतील, राजाबाबूचे आताच राजाबाबूचं गाणं घेऊन गेलं जव्हारचा डॉक्टर, ते गाणं खूप लोकांपर्यंत पोहोचलं, अगदी लहान लहान पोरं सुद्धा ते गाणं खूप आवर्जून बोलतायत. त्याच्यानंतर किरण नितेश बुंदे दादा आहेत, काहीतरी नवीन करायला पाहिजे तर लोकांना आवडेल. बरोबर, म्हणजे त्याच गोष्टी बघून हे कंटाळतात. गेल्या वर्षी आपल्या इकडे आदिवासी कलाकार फाउंडेशनच्या माध्यमातून खूप मोठा कार्यक्रम म्हणजे क्रिकेट लीग आपण भरवलेली, आणि त्याच्यामध्ये तुमचं योगदान खूपच मोठं होतं. दादा, यंदा सुद्धा तुमचं काही तसं मानस आहे की कलाकारांसाठी काहीतरी लीग वगैरे भरवावी? हो, आपण आताच बघितला की खानवेलला झाल्या, त्यांनी पहिली गोष्ट तर मला फोन केला, दादा क्रिकेट मॅच भरवायचे आहेत तर कसं काय, तर मी सांगितलं भरवा ना.
भरवा, पण फाउंडेशनचं नाव देऊ नका. बरोबर. तुम्ही खानवेलचं नाव द्या, कारण तुमच्या तिकडे भरवतात. आणि त्यांनी सांगितलेलं, दादा तुम्ही पण टीम घ्या, पण मला काही कारणास्तव नाही घेता आली. पण आपल्या फाउंडेशनच्या भरणार. फेब्रुवारी आहे प्रयत्न भरवायचा. Okay. फेब्रुवारी मध्ये म्हणजे पुन्हा एकदा सगळ्या कलाकारांना आपल्याला एकत्र क्रिकेट खेळताना, म्हणजे जे युट्यूबच्या क्षेत्रामध्ये चौकार फटकार मारतात, षटकार मारतात, ते सगळे युट्यूब कलाकार पुन्हा एकदा आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आहात एकत्र, आणि पुन्हा आपल्याला तशीच फटकेबाजी त्यांची बघायला मिळणार आहे. गेल्या वर्षी खूप सर्वांनी खूप एन्जॉय केला, पहिल्यांदा होत्या, तर या वर्षी तर आवर्जून येतील सर्व. बरोबर. दादा, ही सगळी गाणी रोग येऊन दे वाढगोला आहेत का ते गाणं ज्यावेळेस करत होते तुम्ही? त्याच्यातले 2-3 किस्से आहेत. मी तुम्हाला 2 किस्से सांगतो. एक तर ज्या वेळेस शूट चालू असताना एक रोल होता साक्षीचा, म्हणजे महेश तिला रात्री भेटायला येणार आणि तो तिला उठवणार आणि मागून वाढगो म्हणजे रुपेश कडव, तो लात मारणार आणि ते त्याच्यावर पडणार. तर हा रोल एकदम परफेक्ट येत नव्हता. एक तर तो पडत नाही, तो परत साक्षी कधीच उठायची. एक तर याची लात परफेक्ट बसायची रुपेश. तर हा रोल करत असताना काय झालं, तो मे महिन्यामध्ये कसा तो शूट केलेला सॉन्ग, तेव्हा खूप ऊन होतं. तर तो साक्षीला दिलेला असा बोंगडायसाठी ब्लँकेट तो 10-12 वेळा सीन झाला बोंगडून जायचा उठ. ती साक्षी एक तर पहिल्यांदाच इकडे आलेली, ऊन पण ती कशी सिटी एरियामध्ये राहते, एकदम गरम तिला झालेला की घामाघूम सगळी झालेली होती. अजून एक दुसरा, आणि त्याच्यामध्ये रुपेश कडव तिला लात मारत होता. तो लात मारत होता तो अलग. त्याने तर रुपेश कडवने पूर्ण दिवस हैराण केला, बाबा थांब शूट होते, मग तुला जी कॉमेडी करायची ती कर. पण ते लोक, ते कलाकारांना पण रुपेश कडव सांगितलं म्हणजे तिथे कॉमेडी हे आलीच, आणि सगळ्यांचाच अनुभव आहे की जिथे रुपेश कडव असतो तेवढी हस पण यायची ना, राग पण यायची. मी मग चिडलो त्यांच्यावर, तुम्ही गप्प बस थोडा. मग ते गप्प झाले, शूट करून दिला. पण एक असा सीन होता की रोशनची त्याच्यामध्ये लिपसिंग घ्यायची होती. तर रोशन काय करत होता, दादा ते नंतर शूट करा, पहिले माझे लिपसिंग घ्या. तर मग थोडा अर्धा शूट करत असताना त्याला वाटले कॉमेडी वाटते ह्याच्यामध्ये, तर त्याची लिपसिंग घेतली ना, बरं जा आता तू. नाही बोलतो, बघतो अजून फार म्हणजे तो गाय करत होता, पूर्ण शूट झाल्यावर गेला. दादा, असेच अजून तुमच्याकडे खूप सारे अनुभव असतील, पण मी पुन्हा एकदा फाउंडेशनचा मगाशी विषय निघालेला होता, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी विचारू इच्छितो की कुठेतरी आजपर्यंत इतकं मोठं गाणं तुम्ही दिलेलं आहे पालघर युट्यूब इंडस्ट्रीला, का तितकं आजपर्यंत कुणाचंच पोहोचलेलं नाही. त्याप्रमाणे गेल्या वर्षी ज्या आपल्या फाउंडेशनच्या मॅचेस झाल्या, त्या मॅचेस मध्ये सुद्धा विशाल दादांचं खूप मोठं योगदान होतं. स्टेजवरती सुद्धा आपण ऐकलं की अनेक मान्यवरांच्या तोंडून तुमचं नाव येत होतं. दादा, असं कधी वाटलं नाही की फाउंडेशनची इतकी मोठी जबाबदारी तुम्ही पेलता, तर फाउंडेशनचं अध्यक्षपद हे पालघरकडे आणि तुमच्याकडे असलं पाहिजे? ते म्हणजे मला तसं तर त्यावेळेस आम्ही फाउंडेशन बनवत असताना बोललेले खूप जण की विशाल दादा तुम्ही अध्यक्ष राहा किंवा उपाध्यक्ष राहा. सांगितलं त्यावेळेस नेमकी माझी बायकोच उपसरपंच होती. आता ती उपसरपंच म्हणजे तिच्या जबाबदाऱ्या पूर्ण मला. बरोबर. तर मी सांगितलं नको बाबा, ती एकच जबाबदारी मला पार पाडायची आहे. बबलू सर पहिल्यापासून आहेत या इंडस्ट्रीमध्ये आणि जुनी व्यक्ती आहे, म्हणून आम्ही सांगितलं त्यांनाच अध्यक्ष बनवा. आणि उपाध्यक्षाच्या प्रश्नाला मग आरबी दादा पण जुन्यापासून आहेत, त्यांचं पण काम चांगलं आहे, तर त्यांना पण थोडी माहिती आहे चांगल्या प्रकारे, मग त्यांना बनवा. बाकीचं होते सचिव वगैरे, ते तिकडच्या तिकडं ठरवलेले होते त्यांनी, पण मी नाही घेतलं, मला देतो. कारण की आजही आपण बघतोय बऱ्याचशा ठिकाणी, जेव्हा आम्ही सुद्धा काही ठिकाणी जातो, चर्चेचा विषय असतो की विशाल दादा तुम्ही इतकं चांगलं योगदान देता, तर कुठेतरी तुम्हाला सुद्धा फाउंडेशन मध्ये एक चांगलं जबाबदारीचं पद आता मिळालं पाहिजे. कारण की आता वहिनी सुद्धा सेट झालेले असतील उपसरपंच पदी, त्यामुळे मुलांची काही वेळेस आग्रह असतो जे तुमच्याशी चांगले आहेत असं म्हणूया, किंवा फाउंडेशन मध्ये जे सक्रिय आहेत त्यांची अशी इच्छा आहे की विशाल दादांनी जबाबदारी घ्यावी. जर तुमच्याकडे एखादी जबाबदारी आली फाउंडेशनची, कारण की तुम्ही असं पण ते काम करताच फाउंडेशनचं, तर जर एखादी जबाबदारी आली तर ती तुम्ही घ्याल का? आता सर्वांचा आग्रह असेल तर घ्यायला लागेल. दादा, हे सगळे आता म्हणजे अनेक नवीन कलाकार येत आहेत आपल्याकडे युट्यूब मध्ये, खूप नवीन नवीन क्रिएटर्स येतात, प्रोड्युसर येत आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने सध्याचं आपलं युट्यूबचं जे क्षेत्र आहे, लहान लहान मुलांना असं वाटतं की युट्यूब मधनं भरपूर पैसा आहे, त्याच्यामुळे काही लोक
प्रलोभन म्हणून येतात, काही काहींची आवड आहे म्हणून येतात. तर हे जे युट्यूब कलाकार आहेत ते आपलं स्वतःचं म्हणजे जसं तुम्ही तुमचं हे झालं की ज्यावेळेस अशी एक वेळ होती का तुमची नोकरी गेलेली होती आणि त्याच वेळेस तुमचं घर पण हे होतं आणि त्याच वेळेस तुमच्या चॅनलवरती एक सुपरहिट सॉन्ग आलं आणि त्या सॉन्गच्या निमित्ताने कुठेतरी तुम्हाला अर्निंग स्टार्ट झाली आणि तुम्हाला वाटलं की हो ह्याच्यामध्ये खरंच अर्निंग आहे आणि नंतर तुम्ही फुल टाइम युट्यूबर म्हणून आलात. पण आता जी गाणी आहेत ती जास्त चालत नाही आणि लोकांचा थोडासा नाराज होतात लोक की आम्ही गाणी एवढी करतो, खर्च एवढा होतो, पण ती गाणी चालत नाही. तर अशा लोकांना तुम्ही काय म्हणाल? म्हणजे तुमच्याकडनं अशा मार्गदर्शन काय असेल? लोकांना आता मी स्टुडिओ टाकलेला आहे तर मला माहितीये काही मुलांकडे पैसेच नाही. हम्म, ते येतात, येऊन सॉन्ग रेकॉर्डिंग करतील, दादा सॉन्ग तुमचं MP3 रेडी झाले का पैसे देतो, आणि हम्म. ते 2-2, 3-3 महिने घेऊनच जात नाही. अरे बाप. कोणी 1000 रुपये देईल, बाकीचे पैसे देतच नाही. हम्म, तर मला त्यांना हे सांगायचं की जेव्हा तुमच्याकडे पैसे नाही आहेत हम्म, तर गाणी बनवूच नका. आता हम्म. ह्याच्यामध्ये इन्कमच नाही मिळत. हम्म. तुम्ही कामाचं बघा पहिले. बरोबर. जर तुमच्याकडे एवढा पैसा आहे की हम्म. घरात सर्व देऊन ना तुमच्याकडे पैसे उरतात, तर हम्म. तुम्ही दुसरा विचार आवड करा. म्हणून सुद्धा केलं तरी हरकत नाही. पण हा हा पण काम काय, बरेचसे पोरं असे आहेत की कंपनी सोडून आणि त्याच्यात लागलेत, पण आता त्यांचं नुकसान झालं. आता थोडंफार नाव झालंय ते परत कंपनीत जायला विचार करतात. बरोबर. कसं काय जाऊ कंपनीत. हे सगळं इतकं फेम मिळाल्यानंतर अचानक तुमच्या चॅनलवरती गाणी येणं कमी झालं, चॅनलची गाणी चालत नाहीत. त्यामुळे विशाल ब्रदर्स चॅनलवरती सुद्धा इफेक्ट होतोय. लोकांना असं वाटतं की अरे गाणी का येत नाहीत विशाल ब्रदर्सची, तर विशाल ब्रदर्स हे चॅनल का थांबलंय किंवा का बरं चांगले प्रोजेक्ट येत नाहीत आज? आज थांबलंय तर मला बघून आता 100 गाणी येतात, त्यातले दोघे तरी कमी झाले असतील. विशाल ब्रदर्सला गाणे नाही येत म्हणून आपण पण नाही टाकायला पाहिजे. बरोबर. आता मला नाही येत म्हणून माझ्या चॅनलला गाणे नाही येत म्हणून मी टाकणार नाही असं नाही, मी टाकेन. पण थोडा माझं दुसरं एक काम आहे, ते झालं का मी टाकेन. बरोबर. तोपर्यंत थोडा चॅनलला पण आराम देऊ. कारण दादा जर आज सबस्क्रायबर बघायला गेले तर नितेश बुंदे जे पालघरचे सुपरस्टार आहेत त्यांचे जेवढे सबस्क्रायबर आहेत त्याच्यानंतर कोणाचा तरी कुठल्या चॅनलचा नंबर लागतो तो विशाल ब्रदर्स चॅनलचा लागतो. तेवढे तुमचे सबस्क्रायबर आहेत. साहजिकच तुमचं जे फॅन फॉलोइंग आहे ते तुमच्या नवीन प्रोजेक्टची वाट बघत असणारच. तर त्यांची ही वाट बघण्याची जी काही आतुरता आहे ती कधी संपेल आणि विशाल ब्रदर्सचा नेक्स्ट प्रोजेक्ट कधी येतोय? येईल महिनाभरात. एका महिन्यामध्ये. दादा खूप छान वाटलं तुमच्या सोबत बोलून आपल्याला. आज तुम्ही इकडे आलात, मनमोकळ्या गप्पा मारल्यात. खूप सारं तुमचे जे काही अनुभव होते तुम्ही शेअर केलेले आहेत. मग ते फाउंडेशनचे असतील किंवा तुमच्या सोबत जे मंडळी काम करत होती त्यांचे असतील किंवा तुमचे लांब लांब केस ह्याचे असतील किंवा रोग येऊन दे वाढगोला आणि असे अनेक अजरामर प्रोजेक्ट तुम्ही तुमच्याकडनं दिलेले आहेत. अपेक्षा आहे की असे ताकदीचे प्रोजेक्ट ह्याच्या पुढे सुद्धा आपल्याला बघायला मिळतील आपल्या चॅनलच्या माध्यमातून. असंच मनोरंजन करत राहाल तुम्ही. आणि फाउंडेशनचा विषय झाला तर ज्या पद्धतीने आजही विशाल ब्रदर्स आम्हाला एक ताकदीच्या हिशोबाने फाउंडेशनचा एक आधारस्तंभ म्हणून बघायला मिळतात, त्याच पद्धतीने पुढे सुद्धा आम्ही तुम्हाला बघत राहू दादा. कारण की तुमच्याच माध्यमातून अनेक कलाकार पुढे येतात. खूप जुने कलाकार आहात तुम्ही, जुने युट्यूबर आहात. तुमच्याकडनं मुलांना खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आम्ही सुद्धा तुमच्याकडे बघूनच काही गोष्टी शिकलो आणि आज पुढे येण्याची हिंमत करतोय. दादा तुम्ही आज आमच्या कार्यक्रमामध्ये आलात, आमच्या समोर हे व्यक्त झालात. तुमची जी काही व्यथा होती ती तुम्ही आमच्या समोर मांडलीत. आम्हाला जो काही वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.